स्पोर्ट्स लाही आयोजित बाळ्यामामा चषक 2024 आणि खऱ्या अर्थानं पुनश्च एकदा सर्व मान्यवर पाहुणे प्रेक्षक खेळाडू आपल्या सर्वांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत। जाऊया आणखी एका सामन्याच्या दिशेनं जिथे टीम वेळूक फाइट करतीये टीम दहीगाव संघासोबत। चला टीम दहीगाव आपला 12th मॅन पाठवायचं आहे आलेले आहेत सॉरी सातत्यानं असं सांगितलं जातं प्रीमियर लीग आहे हे जिंदगी का रास्ता असा नाही होता। खऱ्या अर्थानं खेळ असेल किंवा जीवन असेल सहज कोणती गोष्ट मिळत नाही संघर्ष करावा लागतो आणि या संघर्ष पाहायला मिळेल। नितीन भोईर पुन्हा एकदा सलामीचं षटक घेऊन येत आहेत। 4 षटकांचा सामना आहे आणि दुसरा सामना खेळतायत टीम वेळूक। पहिल्या सामन्यामध्ये कुठेतरी निराशा पदरी पडली आहे मात्र ही निराशा कुठेतरी आशा आणि अपेक्षांमध्ये कन्वर्ट करत असताना जर आपण पाहिलं पहिला सामना गमावलाय दुसऱ्या सामन्यासाठी विजयी स्वप्न घेऊन या ठिकाणी टीम अष्टविनायक वेळूक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। क्षेत्ररक्षण केले जात आहे। सलामीचे बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील कुणाल आणि साथीला विकी। गोलंदाजी मार्कवर नितीन भोईर पहिले षटक हाताळता जाईल। मागच्या सामन्यामध्ये तब्बल 74 धावा खर्च केल्या होत्या वेळूक टीमनं आणि ते आव्हान कुठेतरी भारी पडलं आणि डोंगरीचा पाडा संघाने तो सामना विजयी झाले। दहीगाव टीमनं पहिला सामना जिंकलाय दुसरा सामना खेळतायत कारण पहिल्या सामन्यात बिरवाडी संघाला परास्त केलं होतं। पहिला चेंडू या ठिकाणी बाईकच्या रूपानं सिंगल 1 धाव मिळेल या ठिकाणी टीम दहीगाव संघाला। गावदेवी स्पोर्ट्स दहीगाव विपक्षात अष्टविनायक वेळूक पहिला चेंडू होता नितीन मागच्या सामन्यातील पहिलं षटक आठवत असेल मित्रांनो तब्बल 16 धावा खर्च केल्या होत्या मात्र यावेळी कुठेतरी ती गोष्ट डोक्यात ठेवून चांगली गोलंदाजी करावी लागेल। यस डेड बॉलचा इशारा येतो पंचांचा। खऱ्या अर्थानं नक्कीच वेळेचा विचार केला तर 8:10 पहिला चेंडू पडला होता दुसरा चेंडू फेकला गेलाय। या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं कव्हर बाउंड्री लाईनला। धावा त्या काही वाचवावे लागतील। काय घडतंय काय बिघडतंय टीम वेळूक या प्रकारचे साधारण जर क्षेत्ररक्षण करत असाल तर मात्र या स्पर्धेतलं आव्हान अतिशय कठीण आहे कारण खूप मोठी स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये खूप मातब्बर टीम्स आपल्याला खेळताना पाहायला मिळतील। मग कसारा विभाग असो खर्डी असो शहापूर आणि अगदीच या पूर्ण तालुक्यातील मातब्बर टीम्स या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतील। त्यासाठी नक्कीच आपली तयारी चांगली असली पाहिजे। फर्स्ट प्लॅन युअर वर्क अँड देन वर्क आउट युअर प्लॅन। तो प्लॅन वर्कआउट करता आला पाहिजे। प्लॅनिंग तर ठरलं असेल हा सामना जिंकायचे मात्र हा प्लॅन एक्झिक्यूट करता आला पाहिजे प्रॉपर एक्झिक्युशन झालं पाहिजे तर मात्र या सामन्यात विजय साकार होईल। जाऊया दिल्ली बहुत दूर आहे यावेळी लीडिंग एज 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 संधी आहे आणि संधीचं झालंय सोनं। पहिला गडी बाद होतोय धक्का क्रमांक 1 देत असताना टीम गावदेवी दहीगाव संघाला बॅटर विकी बॅक टू द पवेलियन। नेक्स्ट बॉल न्यू बॅटर अजय
यावेळी वाईडिश मिडॉनला क्षेत्ररक्षक काय घडलंय हात मला वाटतं आधी आला नितीन, नंतर चेंडू हाताला स्पर्श होतोय. नक्कीच पंचांची अगदी करडी नजर तिथे त्या ठिकाणी पाहायला मिळते. सुरेख चेंडू पाहायला मिळालाय. सिंगल यावेळी आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावर थोडं परिवर्तन पाहायला मिळेल. 5 धावा. मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच खरं कोल्ड ड्रिंक राहिलं होतं मला वाटतं त्याचं संपत. यावेळी लोअर फुल टॉस त्या ठिकाणी गेलाय चेंडू, दिली तुरी हातावर. यावेळी मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. थँक्यू डीजे, क्या बात आहे. खरं आता माहोल क्रिएट होतोय आणि अगदी संध्याकाळच्या सत्रापासून आम्ही याच गोष्टीच्या प्रतीक्षेत होतो. कधी एकदा आमची पावर येते आणि खरं आता डीजे खरं आता चांगलं वाचताना ऐकायला मिळतोय. यावेळी तडाखा दिलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक असतील, थांबवलं गेले चेंडूला. मात्र फलंदाजांना थांबवतील का, तर या ठिकाणी काय घडलं पाहूया. काय घडलंय यावेळी सेफ. 2 धावा अगदी वेगानं पूर्ण केलं. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकांती धावफलकावर 11-11 लॉस ऑफ 1-1-1 स्कोअर कार्डवर पाहायला मिळत आहेत. 11 धावा 1 गडी बाद. पहिलं षटक समाप्त. मॅन्डेटरी पॉवर प्ले. थँक्यू डीजे, क्या बात आहे. खरं तर लाहे प्रीमियर लीग आणि आई गावदेवी स्पोर्ट्स यांचं हे गीत ऐकायला मिळालं. जाऊया दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात. पहिल्या षटकासाठी घेतलाय वेळ जर आपण विचार केला तर 6 मिनिटांचा वेळ घेतला टीम वेळूक संघ. लक्षात ठेवा आपल्याला पहिली 3 षटकं 15 मिनिटांमध्ये पूर्ण करायची आहेत. अन्यथा चौथ्या षटकाला एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलमध्ये येईल. तुमच्याकडे इथून पुढे वेळ असेल तर 9 मिनिटे 2 षटक हाताळण्यासाठी. दुसरे षटक मार्गस्थ होते. समाधान पहिला चेंडू असेल. यावेळी पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चूक करणार नाहीत. झेलबाद धक्का क्रमांक 2 टीम या ठिकाणी दहिगाव संघाला. वॉर्मअप करत या. करताना वेळ वाचवावा लागेल सातत्यानं. हॅलो हॅलो. करताना दुसऱ्या षटकाला झाली होती सुरुवात. मात्र समाधाननं पहिल्या चेंडूवर अडसर दूर केलाय त्या ठिकाणी अजयचा. आणि अविनाश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये कुणाला साथ द्यावी लागेल कारण इथून पुढे शिल्लक चेंडूंवर चांगली धावसंख्या उभी करावी लागेल. हो काय घडलंय. अगदी डाव्या यष्ट्यांना जवळून चेंडू ट्रॅव्हल झालाय. मग तर सुताचं अंतर असावं, अन्यथा हा बॅटरचा देखील कार्यक्रम उरकला असता. या ठिकाणी अविनाश मला वाटतं त्या ठिकाणी पहिला चेंडू खेळत असताना दुसरा चेंडू वाईट चेंडू आहे. अवांतरची धाव मिळेल. धावफलकावर थोडं परिवर्तन पाहायला मिळेल. धावफलक जाऊन पोहोचते 12 या आकड्यावर. समाधान नेक्स्ट बॉल घेऊन जात आहेत अविनाशसाठी. यावेळी चांगला फटका सजवलाय. चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स ओव्हर दी बाउंड्री ऑफ 4 रन्स. 4 धावा. जर तुम्ही संध्याकाळच्या सत्रापासून जर क्रिकेट पाहत असाल ना तर या हा तो रिजन आहे
या रिजन मध्ये सर्वाधिक धावा आतापर्यंत बॅटरनं कुठून काढल्यात, कारण ती बाउंड्री देखील काहीशी छोटी आहे आणि चेंडू अगदी वेगाने निघून जातोय. षटकारही त्याच रिजन मध्ये जास्त आलेत. राईटी आहेत आणि खरं तर उजव्या हाताचे बॅटर्स त्याच रिजनला टार्गेट करतायत. 4 धावा धावफलकावर परिवर्तन. 16 धावा 2 गडी बाद टीम दहीगाव. समाधान यावेळी मात्र काय घडलंय, पुन्हा एकदा केली चूक. अवांतरची धाव. आमचे पंच माने सर सांगतायत यस इट इज वाईड. नेक्स्ट बॉल. इम्प्रोव्हायझेशन करण्याचा प्रयत्न झालाय, मात्र जर पाहिलं तर तितकासा लाभ झाला नाहीये. एक सिंगल. समाधान यावेळी दुसरा षटक मार्गस्थ. थोडं लांबले षटक करणं, 2 अवांतर चेंडू फेकलेत. मित्र म्हणेल अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल, वेळ वाचवावी लागेल. वेळेची काउंटिंग चालू आहे मित्रांनो तुमच्या. 9 मिनिटे आतापर्यंत आपण घेतली. दुसरं षटक संपलं देखील नाहीये. क्या बात आहे. यावेळी चेंडू चाललाय मात्र आडवा आलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आणि चांगला झेल टिपला गेलाय कव्हर रिजन मध्ये. ओढ कॅच. आणखी एक धक्का देत असताना टीम दहीगाव संघाला आणि सामाजिक आणि विधायक या सर्व आघाड्यांवर खऱ्या अर्थानं चांगली कामगिरी करणारे बाळ्या मामा सातत्यानं अगदी मामाच्या भूमिकेत सर्वच युवकांना आणि सर्व तरुणांच्या पाठीवर अगदी नेहमीच आशीर्वादाचा हात असतोय आणि त्यांच्याच नावानं ही स्पर्धा खऱ्या अर्थानं सुरेशजी बाळ्या मामा म्हात्रे चषक 2024. यावेळी चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक पोहोचतील का? पोचावं लागेल. मात्र 3 क्षेत्ररक्षक चेंडूकडे पाहत राहिले. येस डिरेक्ट ट्रीटमेंट्स. OUT आउट. बाद होत आहेत. आणखी एक बॅटर डगआउटच्या दिशेला. सातत्यानं ज्यांच्या नावानं ही स्पर्धा या ठिकाणी साकारली आहे. खऱ्या अर्थानं आई गावदेवी स्पोर्ट्स लाहे प्रीमियर लीग नाव दिलंय सुरेशजी बाळ्या मामा म्हात्रे चषक 2024. अंतिम चेंडू घेऊन जाईल समाधान. दुसरं षटक मार्गस्थ आहे. धावफलकावर पाहिलं तर 19 धावा आहेत. 4 गडी गमावलेत. चांगली कामगिरी या सामन्यामध्ये वेळूक संघाने केली आहे. यावेळी पाहायला मिळालाय बाईटच्या रूपानं डिक्लेअर झोन अर्थात घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. वाईट यॉर्करचा प्रयोग. समाधान चांगली कामगिरी पाहायला मिळते. या षटकामध्ये जर विचार केला अवांतर चेंडू फेकलेत मात्र विकेट देखील या षटकामध्ये आल्यात. 9 धावा या षटकामध्ये देखील आल्यात. पहिल्या षटकात 11 नितीननं खर्च केला. दुसऱ्या षटकात 9 आणि जर वेळेचाच विचार केला तर तब्बल 12 मिनिटांचा वेळ घेतला आतापर्यंत 2 षटकांना. मित्रांनो 3 मिनिटे तुमच्याकडे तिसरं षटक फेकण्यासाठी. टीम वेळूक याची नोंद घ्यायची आहे. 3 मिनिटात हे षटक संपायला हवं, अन्यथा एक क्षेत्ररक्षक
30 यार्ड सर्कल मध्ये जाईल. रुपेश येत आहेत नेक्स्ट गोलंदाज. तिसऱ्या षटकाचा भार जबाबदारी दिली गेली नितीन भोईर यांच्याकडून रुपेशकडे. कामगिरी करावी लागेल या क्षणाला. बॅटर्स समीर आणि हर्षल आणि समीर दोन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये. विचार केला तर दोन्ही न्यू बॅटर्स या ठिकाणी पाहायला मिळतात. समीरच्या बॅटमधून एक सिंगल आली आहे, एकच चेंडू फेस केलाय. हर्षलनं अजूनही एकही चेंडू फेस केलेला नाही आहे. आणि मला वाटतं गिरकी फिरकी घेतली मात्र चेंडू अवांतर वाईड. अवांतरची धाव जोडली जाईल. धावफलक जाऊन पोहोचतंय. 21-21 लॉस ऑफ 4 विकेट्स टीम दहिगाव. लीग स्टेज मॅचेस आहेत मित्रांनो, प्रत्येक सामना महत्वाचा आहे. मात्र या ठिकाणी आणखी एक वाईड, लगातारचा दुसरा वाईड येतोय. प्रीमियर लीग मध्ये फायदा असा आहे की कमबॅक करायला चान्स आहे. आपण अगदी दिवाळीपासून पाहिलं तर नॉकआउटच्या जास्त सामने, जास्त स्पर्धा भरवल्या जातात. नॉकआउटमध्ये एकच सामना आहे तुमच्याकडे आणि त्या ठिकाणी डू ऑर डाय अशी सिच्युएशन आम्हाला पाहायला मिळते. या प्रीमियर लीग मध्ये मात्र आपल्याला कमबॅक करायला संधी मिळते. 5-5 सामने खेळणार आहेत या ठिकाणी टीम. 5 सामन्यांपैकी 4 सामने जिंकावे लागतील. क्वालिफिकेशन जर आम्हाला हवं असेल तर एक चांगली कामगिरी करावी लागेल. 2 लगातारचे वाईड आलेत, त्यानंतर एक सिंगल. 23 धावा धावफलकावर आहेत. मात्र मी तर म्हणेल मागच्या सामन्यापेक्षा चांगली कामगिरी वेळूक संघ करतो. यावेळी चांगला चेंडू होता, गिरकी घेतली, फिरकी घेतली, मात्र बॅटरची फिरकी खऱ्या अर्थाने या ठिकाणी गडी बाद. समीर बॅक टू द पवेलियन. अर्थानं आम्ही सातत्याने म्हणत असतो कणसातील काही कणस ही दाणेदार असतात, तसं माणसातील काही माणसंही बाणेदार असतात. असं बाणेदार व्यक्तिमत्व अर्थातच सुरेशजी बाळ्यामामा म्हात्रे, ज्यांच्या माध्यमातून अगदी या क्रिकेटचं समालोचन करत असताना, कबड्डीचं समालोचन करत असताना सातत्याने खूप साऱ्या अशा स्पर्धा आहेत ज्या स्पर्धांना आर्थिक सहाय्य करणारे सुरेशजी बाळ्यामामा म्हात्रे. यावेळी काय घडले पुन्हा एकदा मला वाटतं हा गोलंदाज जास्त प्रयोग करतायत, एक्सपेरिमेंट करतायत. 3 अवांतरचे चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत. इथून पुढे विचार करावा लागेल मित्रा. जास्त चेंडूवर बोट फिरवली जातात. कुठेतरी एक चांगला चेंडू फेकावा लागेल. लवकर लवकर हे षटक संपवावं लागेल, अन्यथा अंतिम षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक जेव्हा तुमचा 30 यार्ड मध्ये येईल नक्कीच त्याचा परिणाम भोगावा लागेल. जिथे होती 1 तिथे मिळाल्या 2. 1 से भला 2 सांगत असताना टीम दहिगाव संघाचे दोन्ही बॅटर्स 26 धावा धावफलकावर अंकित झाल्यात. हे तिसरं षटक मला वाटतं खूप लांबलंय. नक्कीच एक क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कल मध्ये घ्यायला लावेल इतकं हे षटक लांबलंय. इतक्यात हे षटक संपलं असतं. प्रोजेक्टेड टाइम पेक्षा 1 मिनिट पुढे गेलेत. चौथा चेंडू हा फेर असेल मला वाटतं या षटकातला. पुन्हा 2 घेतल्या गेल्यात. धावफलक पुन्हा एकदा जर विचार केला तर 28 विकेटचा कॉलम पाहिला तर चांगल्या विकेटचा 5 विकेट जर आपण 4 षटकांमध्ये पाहिला तर चांगली कामगिरी आहे. मात्र धावा थांबत नाहीयेत आणि त्यामध्ये अवांतर चेंडू देखील फेकले जातात. चला यावेळी मात्र विकेटचं पतन होईल का? आणि विकेटचं पतन टीम वेळूक आपल्याला आयोजकांकडून एक सूचना येते. यानंतर लगेच आपल्याला एक क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कल मध्ये घ्यायचे, कारण प्रोजेक्टेड टाइम पेक्षा आपण 3 मिनिटे पुढे चाललात. कारण आता खूप मोठी स्पर्धा आहे मित्रांनो, सहकार्य करा. आम्हाला कुठे वाटत नाही कुठल्या टीमवर अन्याय व्हावा.
मात्र टाइम मध्ये खेळ करा मित्रांनो. वेळेचं रेस्ट्रिक्शन असायला हवं आपल्याला, कारण टाइम इज मोर दॅन मनी. आज तुम्हाला सर्व काही मिळेल, वेळ मिळणार नाही. 28 धाबा धावपलकावर आणि 6 गडी बाद झालेत. 5 चेंडू झालेत, 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. नक्कीच स्पर्धेचा नियम आहे मित्रांनो. आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील षटकांचा वेग जर कमी असेल तर एक क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कल मध्ये घेतला जातो आणि याचा आपण परिणाम बऱ्याचदा इंटरनॅशनल लेवलला क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला बऱ्याचदा त्याचा परिणाम भोगावा लागताना पाहायला मिळतो. कारण एक क्षेत्ररक्षक घ्याल म्हणजे जवळजवळ पॉवर प्ले तयार होतो. ओहो, गोलंदाजाकडे कमालीची कौशल्य आहेत. चला अंतिम षटक असेल. नितीन भोईर सर, आता यावेळी मात्र तुम्हाला एक क्षेत्ररक्षक कंपल्सरी घ्यायचे आतमध्ये. 38 सर्कल मध्ये एक क्षेत्ररक्षक घ्यायचा आपल्याला. रूल इज रूल. प्रत्येकाने यापुढे प्रत्येक सामना खेळणार आपण. तुम्ही 6 टीम आहात आजच्या दिवसासाठी. 6च्या 6 टीम आपण एक लक्षात घ्या की जितका विलंब आपण करू तेवढा सर्वांनाच विलंब होणार आहे. कारण शेवटच्या सामन्यापर्यंत आपण कोणत्या टीमला सोडणार नाहीये, कारण ती शेवटचा सामना देखील एखाद्या दुसऱ्या संघाचं भवितव्य ठरवणारा असेल. सूरज अंतिम षटकासाठी येत आहेत. चला पंच जरा लक्ष द्या. एक 38 सर्कल मध्ये आलाय का क्षेत्ररक्षक ते चेक करा. येस सर. स्ट्रायकर एंडला हर्षल. हो, यावेळी काय घडलंय काय बिघडलंय. आपण त्याच्या धावा कुठेतरी रोखावे लागतील. टीम वेळूक मागच्या सामन्याप्रमाणेच मागच्या सामन्यात तर खूप मोठा पराभव पत्करावा लागलाय, कारण या सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट होणार आहेत पुढे या पॉइंट्स टेबलवर. तब्बल 30 धावांचा पराभव आपण मागच्या सामन्यात पाहिलाय आणि यावेळी मात्र विजयामध्ये कन्वर्ट करायचे. यावेळी पॉइंटचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सिंगल घेण्याचा प्रयत्न झालाय. सिंगल रोटेट झाली आणि या एका धावेनं धावफलकावर देखील परिवर्तन. तब्बल 30 धावा लागल्यात. चौथं षटक मार्गस्थ आहे. चौथ्या षटकातील आपण जर पाहिलं तर एकच चेंडू झालाय. 5 चेंडू अजूनही येणं बाकी आहे. वेळेचं रिस्ट्रिक्शन तर असणारच आहेत मित्रांनो. यावेळी स्लॉट मध्ये घेण्याचा प्रयत्न अपवाली होता. चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून त्या ठिकाणी जातोय सीमा रेषेकडे आणि अगदी वेगानं सीमा पार. चौकार. 4 धावा. टीम गावदेवी स्पोर्ट दहीगाव संघाला शेवटची सूचना असेल. आपले खेळाडू जर खेळाडू कक्षात बसले नाहीत तर तुम्हाला 5 धावांची पेनल्टी आयोजकांकडून मिळणार आहे, याची नोंद घ्या. यानंतर कोणती सूचना दिली जाणार नाही. आयोजकांचं लक्षात आलं तर तिकडनं लगेचच ते तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. इथून खेळणाऱ्या प्रत्येक टीमला ही पेनल्टी असेल. आपण अजिबात कोणत्याही नियमाचं उल्लंघन करू नका. हो, यावेळी झेल होईल का नितीन? त्या ठिकाणी मात्र चेंडू थांबणार का? थांबणार नाही. चेंडू निघून गेलाय मिड विकेटच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर दी बाउंड्री ऑफ 4 धावा. वेळूक आपण हे षटक बरोबर पूर्ण करायचे. खूप सारा वेळ झालाय. तब्बल 21 मिनिटे आतापर्यंत आपण या इनिंग मध्ये घेत आहात आणि अजूनही काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. एज झाली आहे. चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये. लॉंग स्टॉपच्या दिशेला एक सिंगल. धावफलकावर थोडं परिवर्तन पाहायला मिळतंय. 39 रन्स ऑन स्कोर बोर्ड. लुझिंग 6 इम्पॉर्टंट विकेट्स. गावदेवी दहीगाव 6 गडी गमावलेत. 39 धावा आतापर्यंत धावफलकावर. अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक या इनिंग मध्ये. एच यावेळी चेंडू झेल होईल का? झेल साठी मला वाटतं प्रयत्न होत नाहीयेत. साधारण क्षेत्ररक्षण. किती धावा घेतल्या तर 3 धावा.
धावा 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 फक्त धावा पाहायला मिळत आहेत. 42 धावा अंतिम चेंडू असेल. या षटकात देखील खूप साऱ्या धावा आल्यात. चांगला संपर्क नाही. एक धाव तर घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, मिळणार नाही. या ठिकाणी रिॲक्शन सांगते बॅटरची. एकच सिंगल मिळेल. 43 धावा विजयासाठी 11च्या सरासरीनं 44 धावांची आवश्यकता आहे. टीम वेळूक संघाला अष्टविनायक वेळूक नाणेफेकीसाठी वाघोबा फायटर्स डोंगरीपाडा विपक्षात रियांश 11 बेलवड. तर दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेफेकीसाठी यायचे लगेचच. थोडाही वेळ घालू नका. 4 षटकांचा सामना आहे. 44 धावांची आवश्यकता आहे. टीम वेळ अष्टविनायक वेळूक संघाला खरं तर टार्गेट चेज व्हायला हवं. चेजेबल टार्गेट आहे आणि क्षमता आहेत. मात्र जर विचार केला समोर टीम दहीगाव आहे. या दहीगाव संघाचा विचार केला तर पहिला सामना विजेता आहे. कॉन्फिडन्स आहे. खऱ्या अर्थानं या स्पर्धेची सुरुवात विजयाने केली आहे आणि समोर टीम आहे की ज्यांनी पहिला सामना गमावला आहे. कुठेतरी सायकोलॉजिकली एक वरचढ किंवा फ्रंटफुटवर टीम दिसते दहीगाव. मात्र येणारी वेळ सांगेल. चला क्षेत्ररक्षक सजवून घ्या आणि चला नाणेफेकीसाठी टीम डोंगरीचा पाडा विपक्षात रियांश बेलवाड. आपण वेळ करू नका. चला दोन्ही टीम्स, अन्यथा आपल्याला पेनलाइज केलं जाईल याची नोंद घ्या. दोन्ही टीम्स 6च्या 6 टीम्स आपण कुठेही जाणार नाही आहेत. चला येत आहेत डोंगरीपाडा आणि त्यांच्या विपक्षात टीम बेलवाड. आमचे मान्यवर पोहोचलेत. टास्क बॉस मध्ये आपण लवकर लवकर पोहोचायचे. टीम बेलवड आणि टीम डोंगरीचा पाडा डोंगरीपाडा सॉरी. चला सलामीचे बॅटर्स देखील मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहेत. तोपर्यंत आपल्याला हे नाणेफेक करायची आहे. चला बेलवड टीम आपण सातत्याने आम्ही आपल्याला अनाउन्स करतोय आपल्याला पेनल्टीचा सामना करावा लागेल. टीम वाघोबा फायटर्स डोंगरीपाडा रनअप करा थोडा प्लीज. तिकडे सामना सुरू होतोय आणि आपल्याला त्या तत्पूर्वी नाणेफेकी करायची. खूप मोठी स्पर्धा आहे मित्रांनो. आम्ही 2 षटकं संपल्यानंतर अनाउन्समेंट केली होती. आपण याचा विचार करायचा. चला सर 44 धावांची आवश्यकता आहे. दहाव्या 44 धावांचं लक्ष आहे. नाणेफेकी झाली आहे. त्या ठिकाणी कोणी जिंकलाय कौल तर मला वाटतं डोंगरीपाडा संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि फलंदाजीचा निर्णय घेतलाय. करण कंबाळकर आपण समालोचन कक्षामध्ये जोडले जायचे. खरं तर खूप छान स्कोरिंग करतोय करण. 44 धावांची गरज आहे. 44 रन्स needed just from 24 balls to win this match. टीम अष्टविनायक वेळूक. सलामीचे बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये सूरज आणि समीर. एस गोलंदाजी मार्कवर अजय. चला पंच आज सामना ऑन होते. 3-2-1 लेट्स प्ले. पहिला चेंडू होता. पहिल्या चेंडूवर आशालभूत नजरेनं पाहिलंय मात्र नाही. इट्स अ फेअर डिलिव्हरी. अतिशय सुरेख गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर एक डॉट चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतो.
23 चेंडू 44 धावा. इक्वेशन तयार झालंय. हो यावेळी टॅप केल्या चेंडूला त्या ठिकाणी शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक आणि त्या ठिकाणी एक सिंगल. धावफलक सुरू केलंय टीम वेळूक संघानं. अष्टविनायक वेळूक. हा सामना मस्ट विन आहे मित्रांनो, कारण हा सामना जिंकला तर पुढील आशादायी स्वप्न पाहता येईल. मात्र समोर टीम दहीगाव ज्यानं पहिला सामना विजयी केलाय. खऱ्या अर्थानं आत्मविश्वास आहे. कॉन्फिडन्स इज ऑलवेज गुड बट ओव्हर कॉन्फिडन्स इज बॅड. मात्र एक चांगला कॉन्फिडन्स दाखवते टीम गावदेवी दहीगाव. नेक्स्ट बॉल. हो यावेळी डिक्लेअर झोन आणि घोषांकित क्षेत्राकडे चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला. सिंगल मिळेल. सिंगल सिंगल पुढे चालले. धावफलक 2 धावा. समीर सूरज ही जोडी करताना मैदानामध्ये विजयी स्वप्न घेऊन उतरली. मात्र तितकं सोपं राहणार नाही. गोलंदाजीचा दर्जा बघा. हो यावेळी पुन्हा एकदा कट केल्या चेंडूला त्या ठिकाणी वाईड मिडॉ. सिंगल सिंगल चाललेत. 3 सिंगल आल्यात. 3 धावा धावफलकावर. 3 विदाउट लॉस. पहिलं षटक मार्गस्थ आहे. चांगली कामगिरी करावी लागेल. आई गावदेवी स्पोर्ट्सलाही सातत्यानं आम्ही उल्लेख करतोय ज्यांच्या माध्यमातून ही संधी निर्माण करून दिली गेली आहे. डे नाईट क्रिकेटचा थरार. दरम्यान चेंडू हवे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. पहिला धक्का देत असताना अजय सेलिब्रेट करतोय. सूरज बॅक टू दी पवेलियन. प्लीज आज सर्व काही मिळेल. वेळ मिळणार नाहीये. आता 8:41 झालीत. धावफलकावर नजर टाकली तर 3 धावा. मात्र पहिला गडी बाद झालाय. सेलिब्रेशन सांगताय किती महत्वाचा विकेट होता सूरज. यानंतर उमेश नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला. ओ जाऊ दिलंय चेंडूला. काय घडतंय. चेंडू सोडू नका मित्रांनो. कट तर करा. खेळण्याचा प्रयत्न करा. नंतर पंच सांगतील. धावफलकावर मला वाटतं पंच सर रिव्ह्यू दिला जाऊ शकतो. रिव्ह्यू आहे म्हणजे जर घेत असाल. येस रिव्ह्यू घेतला गेलाय सर. या एकच असणार रिव्ह्यू. एका इनिंगला एका टीमला एकच असेल. एकतर नो बॉलचा असेल किंवा एकतर वाईटचा असेल. बीमर चेक करा किंवा वाईट चेक करा. खऱ्या अर्थानं आम्ही नेहमी सांगत असतो तुम्ही पहिला खेळा. कारण असं म्हणतात कर्मण्यवादी कारस्य महाफळेषु कदाचनम. तुम्ही प्रयत्न करा फळ मिळणार आहे. ज्यावेळी बॅट न तू खेळण्याची गरज होती. मित्रांनो या ठिकाणी त्या गोल्डन ट्रॉफी मधला मला एक सामना आठवतोय. एका धावेसाठी येस इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि रिव्ह्यू संपलाय. खरं या गोल्डन ट्रॉफी मध्ये देखील असाच किस्सा झाला होता. सचिन सातपुते नावाचा बॅटर आम्ही टेंबरेकर संघाचा एक चेंडू सोडलाय. वाटतोय वाईट आहे. वाईट नाहीये. मात्र एका धावेनं सामना गमावा लागला. तुम्ही खेळा. चेंडू खेळत राहा. खेळलात तर मात्र तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे. सोडला चेंडू यावेळी मात्र फक्त पाहावं लागलं पंचांकडे आणि रिव्ह्यू देखील गमावला गेला. एकच मिळणार आहे. इट्स फिनिश. जाऊया. पहिलं षटक संपलंय. दुसरं षटक घेऊन येतात विकी. धावफलकावर पाहिलं तर फक्त 3. एक गडी गमावलाय. टीम वेळू कुठेतरी आत्मनिर्भर व्हावं लागेल. फटकेबाजी करावी लागेल. यावेळी कव्हरला क्षेत्ररक्षक. ओहो डिरेक्ट हिट
कुड हॅव बीन इंटरेस्टिंग, मात्र तसं झालं नाहीये. अक्षयजी भोईर, आपणास विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचे. येस, आपलं खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत. विकी या चेंडूवर आली एक सिंगल, 4 धावा धाव फलकावर. अजूनही 40 धावांची आवश्यकता आहे. चेंडू मात्र कमी होत चाललेत. 17 चेंडू आणि 40 धावा. हो, काय घडतंय, काय बिघडतंय, सातत्यानं बीट केलं जातंय. निर्धाव चेंडू येतोय, कुठेतरी एक्झिक्युशन पाहायला मिळत नाही. एक्झिक्युशन व्हावं लागेल मित्र, आणि फेअरलेस फटकेबाजी करावी लागेल. मोठा फटका खेळायचा मानस आहे, मात्र तसा टप्प्यात चेंडू येत नाही. आला तर कार्यक्रम केला जाईल, मात्र तो टप्पा कुठेतरी चांगला पडतोय विकीच्या माध्यमातून. स्ट्रायकर एंडला समीर. यावेळी चेंडू उडालाय, एज झाली आहे, आणि आणखी एक विकेटचं पतन. उमेश बॅक टू द पवेलियन. आता फलंदाजाच्या भूमिकेत आम्ही पाहतो समाधान. गरज आहे समाधानला, समाधानकारक कामगिरी करावी लागेल. अजूनही चेंडू शिल्लक असतील 15, आणि विजयासाठी 40 धावांची गरज. इट सेम्स डिफिकल्ट बट नॉट इम्पॉसिबल. कठीण आहे, अशक्य नाही आहे, कारण क्रिकेटमध्ये काहीच अशक्य नाही आहे, सर्व काही शक्य आहे. चेंडूला दिशा दिली आहे, एक सिंगल मिळेल. ज्या झोनमध्ये आम्ही सर्वाधिक धावा पाहतो या आजच्या दिवसातील आणि डे नाईटच्या खेळामध्ये, त्या झोनला पिकअप केलं जातं. एक सिंगल घेतले, 5 धावा, 2 गडी बाद. टीम अष्टविनायक वेळूक हा सामना जिंकणं गरजेचं आहे, तर पुढील स्वप्न पाहता येईल. गोलंदाज विकी. यावेळी चेंडू उडालाय, मात्र जाईल घोषांकित क्षेत्रामध्ये. 2 धावा मिळतील या चेंडूवर. 1 से भला 2 मित्र मिळेल, चांगला आहे. धावा येणं गरजेचं आहे, धावा कशाही होत मात्र गरजेचे आहेत टीम वेळूक संघासाठी. मात्र दहीगाव संघाचा विचार केला, काही क्वालिटी गोलंदाजी होती. पहिल्या सामन्यात देखील बिरवाडी सारख्या मातब्बर टीमला परास्त केलं, आणि या सामन्यात देखील कसारा विभागातील टीम, खऱ्या अर्थानं वेळूक टीम, जी ह्या वर्षामध्ये भन्नाट फॉर्ममध्ये आहे, मात्र त्यांना देखील काहीसं रोखलं गेलंय. पहिल्या सामन्यात डोंगरीपाडा आणि यावेळी टीम दहीगाव. यावेळी चांगला फटका आहे. लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू पकडतील, फेकी करतील, तोपर्यंत दोन्ही फलंदाज एक सिंगल पूर्ण करतील. 8 धावा. हे षटक किती किफायती आहे बघा. आतापर्यंत विचार केला तर या षटकामध्ये फक्त 4 धावा, 5 धावा येतील या षटकामध्ये. पहिल्या षटकात आल्या होत्या 3. 2 षटकांमध्ये धाव फलकावर फक्त 8. इथून पुढे विजयाचं सूत्र बदललंय. 12 चेंडू आणि विजयासाठी 36 धावा. प्रति चेंडू 3 धावांची गरज. गोलंदाज यावेळी समीर येत आहेत. समोर देखील समीर आहे. समीर आणि समाधान. यस यस यस. गोलंदाजही लेटर यस आणि बॅटरी दोन्ही लेटर यस. नक्कीच यावेळी पाहायला मिळालंय एक सिंगल वर काम चाललंय. तिसरं षटक मार्गस्थ आहे. अजूनही 11 चेंडूंचा खेळ आणि 35 धावांची गरज. स्विंग गोलंदाजी. फुल टॉस कव्हरच्या डोक्यावरून त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक, आणि आणखी एक धक्का. टीम वेळूक खऱ्या अर्थानं खूपच संकटात सापडली आहे, कारण इथून पुढचं जर तुम्ही समीकरण पाहिलं तर बीजगणराची आठवण होते. कारण 10 चेंडू विजयासाठी
35 धावांची गरज. मागच्या सामन्यात 6 चेंडू 31 आल्या होत्या आणि यावेळी मात्र 35. समीकरण अवघड होत चाललंय टीम अष्टविनायक वेळूक संघासाठी. 10 चेंडू 35 धावा. न्यू बॅटर स्वतः संघनायक. त्या ठिकाणी नितीन भोईर मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतील. यावेळी कमाल करावी लागेल नितीन. 1-2 मोठे फटके आले तर सामना पुन्हा एकदा टीम येळूकच्या बाजूने झुकू शकेल, मात्र ते करावं लागेल. जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते, मात्र पंचांना दिलं काम. गोलंदाज त्या ठिकाणी समीर फेकतोय अवांतर वाईड. एक धाव त्या ठिकाणी मिळेल. अंतर कमी केलं जाते. 34 धावा. 10 चेंडू शिल्लक आहेत. हो, सफल असफल मी तर मिळेल. स्विंग गोलंदाजी खेळताना या ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये आम्ही बऱ्याचदा पाहिले सफल सफल होत नाही बऱ्याचदा. इथून पुढे मी तर मिळेल शेवटच्या षटकावर आक्रमण करावं लागेल. तुर्तास हे तिसरं षटक देखील किफायती ठरतंय. केवळ 1 धाव कन्सिड केली. 9-34 समीकरण. इथे काहीतरी चूक झाली आहे. क्षेत्ररक्षक असतील, मात्र 2 धावा घेण्याचा प्रयत्न. 9+2 3 धावा आणि शिवाय एक ग्रीन कार्ड आले त्या ठिकाणी. त्यावर लिहिलंय फ्री हिट. नितीन भोईर घेईल का फायदा या फ्री हिटचा? जर घेतला तर सामन्यामध्ये काहीशी चुरस निर्माण होईल. 9-32. हो, यावेळी चेंडूला ग्राउंडवर ठेवण्याचा प्रयत्न झालाय. थोडी बॅक लिफ्ट व्हायला हवी होती. पुन्हा घेतल्यात 2 नंतर आल्या 2 धावफलकावर. पुन्हा एकदा थोडं परिवर्तन. 15 धावा. 8 चेंडू आणि विजयासाठी 29 धावांची आवश्यकता. एक मोठा फटका इथून पुढे. हो, झाली चूक झाली की काय? येस, लेग स्टिम्पला अगदीच सोडून दुरून निघून गेला चेंडू. अवांतर वाईड. 28 धावांची गरज. 8 चेंडू 28 धावा. इथून पुढे जर 2 मोठे ब्लास्ट आले सामन्यात येईल चुरस. मग सामन्यातला रस कुठेतरी कमी होत चाललाय. आणि 22च्या रूपाने 1 धाव. अंतिम चेंडू असेल. नक्कीच आमच्या समालोचन कक्षामध्ये स्कोररच्या भूमिकेत आमचे भाऊ सज्जन सोनावळे. यावेळी काय घडलंय, काय बिघडतंय? आणि 22च्या रूपाने आणखी 1 धाव मिळेल. षटक संपताय. 3 षटकांचा खेळ संपलाय. इथून पुढे विजयाचं सूत्र बदलेल. 6 चेंडू आणि 27. टीम दहीगाव खरं तर पहिला सामना विजेता झालाय आणि या सामन्यात देखील संधी आले, मात्र संधीचं सोनं करावं लागेल. 6 चेंडू 27 धावा. 27 नीडेड फ्रॉम 6 बॉल्स. प्रत्येक चेंडूवर षटकार ठोकावा लागेल. गोलंदाजी मार्कवर कुणाल. आपण पाहिलं कुणाल सलामीला आला होता. बॅटनं 9 धावांचं योगदान दिलंय. मग बॉलच्या साह्यानं काय योगदान असेल पाहूया. 6-27. पहिला चेंडू असेल स्ट्रायकर एंडला. बॅटर समीर. पहिला चेंडू डॉट. 5-27. प्रत्येक चेंडूवर मोठा फटका खेळावा लागेल. नितीन भोईर नॉन स्ट्रायकर एंडला. स्ट्रायकर एंडला समीर. गोलंदाजी मार्कवर कुणाल. यावेळी चांगला फटका सजवलाय. सरळ रेषेत खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत लॉंग ऑफ वरून. एकच सिंगल मिळेल. इथून पुढे मात्र समीकरण आलंय. 4 चेंडू 26 धावा. प्रत्येक चेंडूवर षटकार ठोकला तरी देखील कुठेतरी 2 धावा कमी पडतील.
या पुढचा सामना आहे मित्रांनो, वाघोबा फायटर्स डोंगरीपाडा रियांश 11 बेलवाड. डोंगरीपाडा संघाने नाणेफेक जिंकली आहे. फलंदाजीचा निर्णय घेतलाय अंडर लाईट्स खेळत असताना. हा निर्णय मला तर चांगला वाटतो, कारण प्रथम फलंदाजी करा आणि समोरच्या टीमवर दडपण निर्माण करा. खरं अर्थानं तर चांगला निर्णय आपल्याला पाहायला मिळाला टीम डोंगरीपाडा संघाच्या माध्यमातून. आणि या सामन्याचं वैशिष्ट्य असेल, दोन्ही संघांनी आपला पहिला सामना विजयी झालेला आहे. या सामन्यात टीम दहीगाव काय कामगिरी राहते पाहूया. विजयाच्या समीप जात असताना 2 चेंडू 26 फॉर्मॅलिटी शिल्लक आहेत या सामन्याची. फॉर्मॅलिटी शिल्लक कारण विचार केला तर अष्टविनायक वेळूक संघ सलग 6 दुसऱ्या पराभवाच्या छायेत पाहायला मिळतोय. कारण 5 सामने तुम्हाला खेळायचे आहेत, त्यातील 2 सामने जर आपण पहिले गमावत असाल तर कुठेतरी तुम्हाला या स्पर्धेमध्ये आपलं स्थान पक्क करण्यासाठी खूप मोठ्या संकटांचा सामना करावा लागेल. बऱ्याचदा अंतिम चेंडूवर षटकार येतो या